चेतन भाऊ शेलार असतील, राजेशजी राय असतील, राजेश भाऊ जाधव, प्रसाद दादा गराडे, संदीप भाऊ कुंभार, मनोज भाऊ जाधव, दीपक भाऊ खंडागळे, योगेश भाऊ मुंगसे या सर्व मान्यवरांचं देखील मनापासून कौतुक असेल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कामगार नेते स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक 2025चा थरार आपण पाहतोय. आणि आज तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय तिसरा सामना, तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना तोही रोमहर्षक असणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. कारण की दोनही संघ ताकदवान आहेत. एका बाजूला देहूगाव हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला नायरा 11 वराळे आणि देहूगाव या दोन संघांमध्ये रंगतदार मॅच पाहायला मिळते. सुरुवात तर नक्कीच होईल आणि या मॅचला सुरुवात करत असताना फिल्डिंग सेट झाली. आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत आणि पंच कळवत आहेत लेट्स प्ले. डावाला होईल सुरुवात. जिजाऊच्या वात्सल्याची पुन्हा ओटी भरणी व्हावी, आर्त हाक या पामराची जगदंबेच्या कानी जावी. सज्ज होऊन देह पुन्हा शपथ रायरेश्वराची घ्यावी. पुन्हा एकदा रणांगणी चमकावी लखलख तलवार भवानी. पुन्हा एकदा रणांगणी चमकावी लखलख तलवार भवानी. स्वराज्याचं दिव्य स्वप्न ज्यांच्या दिव्य दृष्टीतनं पाहिलं गेलं, आबासाहेब शहाजीराजे भोसले, ज्या मातेच्या कुशीतनं हे दिव्य स्वप्न उदयास आलं, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, ज्या महापुरुषाने देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती, आणि ज्या योगपुरुषानं हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावर लिहिलं या पेललं ते युवराज धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे. या चारही स्मृतींना त्रिवार मानाचा मुजरा करून पुढच्या सामन्याला मैदानामध्ये सुरुवात केली जाते. पंच कळत आहेत लेट्स प्ले. सर्व नियम सर्व खेळाडूंना चांगल्या प्रकारे समजावून सांगितल्यानंतर मॅचला सुरुवात केली जाते. आणि खरं तर पाहिलं तर ही मॅच देखील रंगतदार होईल. सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण भारत कदम यांना पाहतोय, ज्या खेळाडूचा नावाची चर्चा संपूर्ण पुणे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्याने राहिली आहे. ऑन स्ट्राईक येस, भारत कदम आल्या आल्या पहिल्या बॉलवर दाखवतायत आपली नजाकत. आणि माझ्या नावाची चर्चा संपूर्ण पुणे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये का आहे हे पहिल्याच बॉलवर पहिल्याच फटक्यामध्ये दाखवून दिलंय. येतोय सुंदर असा चौकार. भारत कदम या खेळाडूकडे नक्कीच आपण जर पाहिलं तर खूप मोठा अनुभव आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पहिल्या षटकासाठी माऊली यांना आमंत्रित केलं, मात्र त्यांचं स्वागत चौकाराच्या माध्यमातून केलं जाते. यावेळी पुन्हा एकदा थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला दिशा दिली आणि चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. खणखणीत चौकार 4 धावांसाठी. बॉलच्या मिरिटवर फटके चूज करणं आणि बॉलच्या मिरिटवर खेळणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर आणखीनही वॉर्मअप चालूच आहे, कारण की धावत पळत मैदानामध्ये दाखल झाले आणि आपल्या टीमसाठी ओपनिंगसाठी खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपण जर क्रिकेटमध्ये पाहिलं ना, आल्यानंतर मैदानामध्ये थोडा वेळ तुम्हाला मैदानाशी जुळतं घ्यावं लागतं, मैदानामध्ये स्वतःला सेट करावं लागतं. मात्र अनेक खेळाडू आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहतो, जे खेळाडू कामाच्या व्यापातनं वेळात वेळ काढून आपल्या गावच्या टीमसाठी आपल्या संघासाठी खेळत असतात आणि खेळत असताना असे फटके दाखवून प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. आणखी एक बहरदार फटका पाहायला मिळाला. षटकार 6 धावांसाठी. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 चौकार 1 षटकार. सलामीला दाखल झाले भारत कदम आणि आपले इरादे स्पष्ट केले. मी माझ्या टीमसाठी महत्वाचा खेळाडू ओपनिंग का करतो हे दाखवून देत आहेत. वा, काय फटकेबाजी केली आहे. आखूड टप्प्याचा बॉल होता, त्यावर पूर्णपणे ताकद झोकून दिली आणि अगदी बॅटला मिडल केला बॉल. षटकार आलाय. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण जर पाहिली तर 14 धावा पहिल्या 3 चेंडूमध्ये. देहूगाव हा संघ मात्र इथे आक्रमकता धारण करतोय. भारत कदम अलीजान देखील नॉन स्ट्राईक एंडला आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहेत, बॉलला गॅदर करतील, थ्रो करतील.
महाराष्ट्र पोलीस सन्माननीय गोरके साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होते. साहेब आपलं देखील मनस्वी सहर्ष स्वागत आहे. यावेळी देखील चांगला बॉल मात्र दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाली, वाईड असेल. या ठिकाणी नितीन दादा सावंत यांनी देखील याआधी आपण जर पाहिलं तर समालोचनाची धुरा सांभाळली होती. त्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं संपन्न होतोय. सन्मान्य विकासदादा कुपेकर आणि सागरदादा पवार या दोनच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान संपन्न करतोय. या ठिकाणी हे सन्मान संपन्न होत असताना आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस गोरके साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. साहेब आपलं देखील मनस्वी सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या 16. यावेळी हो बॅटची यश संधी निर्माण झाली होती, मात्र यष्टीरक्षकापासून थोडासा दूरवर राहिला चेंडू. खऱ्या अर्थानं पाहिलं तर या स्पर्धेला अनेक मान्यवरांची या ठिकाणी भेट पाहायला मिळाली आणि प्रत्येक मान्यवरांचे यथोचित सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं संपन्न होतोय. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला. इथे मिड ऑफ मध्ये चांगल्या प्रकारे बॉल गॅदर केला. कुठल्या प्रकारची धाव नाही, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतोय. पहिल्या 3 चेंडू मध्ये जे मोठं षटक वाटलं होतं, त्यानंतरच्या 3 चेंडू मध्ये पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे कमबॅक केला गोलंदाजांना असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पहिल्या 3 चेंडू मध्ये 14 आले होते, नंतरच्या 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. एकूण धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकानंतर 16 पाहायला मिळते. धावा स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता दुसऱ्या ओव्हरसाठी आपण जर पाहिलं, विशाल यांना आमंत्रित केलं. विशाल यांच्या हातामध्ये चेंडू दिला. विशाल यांच्या माध्यमातून या षटकामध्ये मात्र चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा कर्णधारांना असणार आहे. सुदेश कर्णधार या ठिकाणी मात्र आता विशाल यांच्यावर जबाबदारी देताना पाहायला मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून या षटकामध्ये चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे. यंग खेळाडूंना योग्य ती संधी देण्याचा प्रयत्न नक्कीच नेहमीच पाहायला मिळाला वराळे टीम कडनं. यावेळी चांगला बॉल होता, स्लॉट मध्ये होता. इथे आपण पाहतोय खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये होता, त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाच्या माध्यमातून येतोय चौकार. महाराष्ट्र पोलीस सन्मान्य गोरके साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होते. साहेब आपलं देखील मनस्वी सहर्ष स्वागत आहे. साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपला सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं संपन्न केला जातोय. स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक 2025 मध्ये साहेबांचा सन्मान या ठिकाणी नक्कीच संपन्न होतोय आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्माननीय प्रवीणदादा शिंदे आणि त्याचप्रमाणे दिनेश भाऊ आपल्या दोनही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस सन्माननीय गोरके साहेबांना सन्मानित करतोय. चौकार येतोय. मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार प्रवीणदादा शिंदे यांचं देखील आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या आयोजनामध्ये मोठं योगदान आहे. खरं तर प्रत्येक हात एखाद्या स्पर्धेच्या आयोजनामध्ये राबत असतो आणि त्या माध्यमातून ती स्पर्धा यशस्वी होत असते. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये उभे नाहीयेत. लॉंग ऑन वरनं माफ करा मिड विकेट वरनं आले. एक सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्डवर 25 धावा आपण पाहतोय. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आले, त्यानंतर एक सिंगल आली. भारत कदम मात्र इथे आक्रमकता धारण करताना पाहायला मिळत आहेत. 7 चेंडूमध्ये 24 धावांवर बॅटिंग. यावेळी यस चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवले प्लॉट मध्ये. षटकार येतोय. बिगिट या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचे मार्गदर्शक सन्मान्य
दत्तू तात्या दाभाडे यांचं शुभागमन होतंय. तात्या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. यावेळी मात्र लेंथ मध्ये परिवर्तन केलं. या आधीचा बॉल ओव्हर पिच होता, त्यानंतर मात्र लेंथ अतिशय महत्वाची जी गोष्ट आहे, गोलंदाजी करत असताना तुम्हाला लाईन लेंथवरचा कंट्रोल अतिशय महत्वाचा आहे. तुमची लाईन आणि लेंथ जर खराब असतील तर त्यावर समोर अलीजान आणि भारत कदम सारखे फलंदाज असताना मोठमोठे फटके नक्कीच खेळले जातील. मात्र लाईन लेंथ करेक्ट असेल तर मात्र हे फटके खेळणं कुठेतरी अवघड होऊन बसतं फलंदाजांना. इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक चांगला फटका. यावेळी मात्र लेंथ चांगली होती, मात्र फटका देखील त्याहूनही सुंदर पाहायला मिळाला, चौकार आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या. विशाल यांच्यावर आक्रमण चढवलंच. त्यानंतर देखील आपण पाहिलं तर दोनही षटकांमध्ये फलंदाजांचा जो बॅट फ्लो आहे, जो धावांचा वेग आहे, तो मात्र कुठेही मंदावताना पाहायला मिळाला नाही. अगदी सुरुवातीपासून आक्रमण करण्याचे मनोधैर्य धारण करून दोनही फलंदाज दोनही बाजूने अटॅक करताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये भारत कदमची बॅटिंग पाहायला मिळाली. या स्पर्धेच्या निमित्तानं देवगाव नगरीचे एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे, खंडू खंडागळे या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे सौरभ दादा काळोखे हे देखील उपस्थित आहेत. दोनही खेळाडूंचं मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. प्रत्येक खेळाडूचा या ठिकाणी आपण पाहिलं तर स्कोर कार्डवर धावसंख्या 35 धावा पाहायला मिळत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्येक खेळाडूचा या ठिकाणी आपण नामोल्लेख करण्याचा प्रयत्न करतोय. अनेक मान्यवर मंडळ देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. बाळूतात्या दाभाडे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत, ज्यांचं मार्गदर्शन या स्पर्धेच्या आयोजनामध्ये अतिशय महत्वाचं आहे. प्रत्येक स्पर्धा आयोजित करत असताना या मार्गदर्शकांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या आयोजनामध्ये जे मोलाचं मार्गदर्शन लाभलं. आणि कोटेश्वरवाडी म्हटलं की क्रिकेट पंढरी म्हणून ओळखली जाते. अगदी आम्हाला ज्यावेळी क्रिकेट कळत नव्हतं त्यावेळीपासून या नावाची चर्चा आम्ही पाहिलेली आहे. अर्थात D11 या संघाची चर्चा आमच्या खेड तालुक्यामध्ये देखील अनेक स्पर्धांमध्ये. यावेळी पहिला बॉल अतिशय चांगल्या प्रकारे 4 ते 5 पावलांचा रनअप आणि मंगेश यांच्या हातामध्ये चेंडू दिला जात असताना पहिला बॉल अतिशय चांगल्या प्रकारे हाताळला. पडल्यानंतर थोडासा इनस्विंग होता. भारत कदम यांना वाटलं असावं कदाचित हा चेंडू वाईड असेल, मात्र पडल्यानंतर चेंडूनं थोडीशी दिशा बदलली. पुन्हा एकदा इथे चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहे जरूर, मात्र दूर राहतील गॅप मध्ये खेळलाय आणि चेंडूला पाठवले सीमारेषा पार 4 धावांसाठी. खर तर नुकत्याच पार पडलेल्या महिला विश्वचषकामध्ये आपण जर पाहिलं तर विश्वचषक जिंकणे, क्रिकेट हा फक्त खेळ नाहीये तर त्याच्याशी अनेक भावना जोडल्या गेलेल्या आहेत. आणि या भावना ज्यावेळी तुम्ही आपल्या खेळामधनं दाखवत असता, ज्यावेळी पूर्णपणे समर्पण देऊन तुम्ही क्रिकेट खेळताना, त्यावेळी यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. मंगेश चौकार आल्यानंतर मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र फुल टॉस, फुल टॉल वसूल, षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच ज्यांचं शुभागमन होतंय, अगदी मी याआधी देखील सांगितलं, D11 कोटेश्वरवाडी या संघाची चर्चा अगदी मी 5 ते 6 वर्षात होतो सर. आता माझं वय 33 आहे. 5 ते 6 वर्षात होतो तेव्हापासून आम्ही खेड तालुक्यामध्ये या संघाची चर्चा ऐकली आहे. आणि पुन्हा एकदा फुल टॉस, आणखीन एक षटकार. थँक्यू. 51 धावा स्कोर कार्डवर आणि भारत कदमच्या 40 धावा आहेत 11 चेंडूमध्ये. अगदी या संघाची चर्चा आपण करत होतो, D11 कोटेश्वरवाडी. आणि खऱ्या अर्थानं या टीमचा जो पाया आहे ना, तो या आधीच्या 2 पिढ्यांपूर्वी रोवला गेला आणि आता या पायावर कळस चढवण्याचं काम खऱ्या अर्थानं पाहिलं तर आत्ता जी टीम यंग टीम खेळतीये ती टीम करतीये. मात्र हा पाया रचत असताना या स्पर्धेचं नाव, या संघाचं नाव संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये गाजवत असताना मला आठवतंय, लहान होतो त्यावेळी हे नाव मी अनेक वेळा ऐकले. बाळासाहेबजी दाभाडे
खरं तर या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय मनोजदादा दाभाडे यांचे चुलते यांनी या संघाचा पाया रचला. जुने जाणते खेळाडू D11 कोटेश्वरवाडी हा संघ सुरू करत असताना या संघाची वाटचाल चढ सुरू होत असताना त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा गाजवल्या गेल्या आणि त्यांच्याकडे पाहून खऱ्या अर्थानं मी म्हणेल की आत्ताची जी यंग टीम आहे ती टीम तयार झाली. कारण की तुमच्या समोर आयडॉल जो आहे, तुमचा जो प्रेरणास्थान असतं, तो जर चांगला खेळ करत असेल ना, यावेळी पुन्हा एकदा उंच गेलाय, यावेळी संधी असेल का की खेळाडू फक्त पाहत राहील? यस, पुन्हा एकदा षटकार. थँक्यू डीजे. आणि भारत कदमचा खेळ आवडत असेल ना मित्रांनो, टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. लागोपाठचा तिसरा षटकार आलाय आणि 1000 रुपयांचं बक्षीस. अगदी मनोजदादांनी सांगितल्याप्रमाणे 46 धावांवर बॅटिंग करतायत आणि यावेळी देखील आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय. हा देखील आलाय लागोपाठचा चौथा षटकार आणि षटकाराने अर्धशतक पूर्ण होतोय. टाळ्यांचा गजर करायला काहीच हरकत नाहीये. भारत कदम या खेळाडूकडे आम्ही पाहत होतो ज्यावेळी मॅच सुरू होणार होती, टॉस झाला, समोरच्या टीमचे खेळाडू फिल्डिंगसाठी मैदानामध्ये आले, त्यावेळी भारत कदम यांची मैदानावर एंट्री झाली आणि एंट्री झाल्यानंतर काय केलं, पटापट आपला युनिफॉर्म चेंज केला, टीमचा युनिफॉर्म घातला, टीमचे जर्सी परिधान केली आणि ज्यावेळी गावच्या टीमची जर्सी अंगावर परिधान केली जाते ना, त्यावेळी एक वेगळी वीरश्री संचारली जाते. हे वेगळं सांगायची गरज नाही आणि भारत कदम यांनी आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून ते तुम्हा सर्वांना दाखवून दिलंय की गावच्या टीमसाठी खेळत असताना माझ्यामध्ये जी वीरश्री संचारली आहे ना, त्याचा फायदा माझ्या गावच्या टीमला 100% होणार. 52 धावांवर बॅटिंग करतायत. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असताना मावळ तालुक्यातील प्रत्येक महाराष्ट्र पोलीस खेळाडूसाठी या ठिकाणी असोसिएशनच्या माध्यमातून ही संधी दिली जाते की महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी आपला खेळ, आपल्या गावासाठी असणारा खेळ, आपल्या तालुक्यासाठी खेळणारा खेळ आपण दाखवू शकतो आणि भारत कदम यांनी ते दाखवून दिले. अगदी चांगल्या प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्या 63 धावा आहेत आणि 63 पैकी 52 धावा भारत कदम यांच्या माध्यमातून झाल्या आहेत. 13 चेंडूमध्ये 52 धावांवर बॅटिंग करतायत. वाह, काय जबरदस्त बॅटिंग केली जाते. षटकारांची आपण जर संख्या मोजली, 5 षटकार आणि 5 चौकार, म्हणजे 52 पैकी दादा 50 धावा त्यांच्या चौकार षटकारांच्या आहेत. दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहतोय अलीजान मात्र अतिशय समजदारीचं क्रिकेट मी म्हणेल, कारण की ज्यावेळी दुसऱ्या बाजूला चांगली फटकेबाजी होत असते ना, आपण जास्त काही करायची गरज नाही, फक्त सिंगल घ्यायची आणि नॉनस्ट्राईकला येऊन फक्त मजा पाहायची. अगदी सचिन आणि सहवागची जोडी ज्यावेळी असते त्यावेळी एका मुलाखतीमध्ये मी ऐकलं होतं की वीरेंद्र सहवागला प्रश्न विचारला होता मुलाखतकारानं की तुमची मैदानातील सर्वात आवडती जागा कुठली. त्यावेळी वीरेंद्र सहवागनं सांगितलं होतं, सचिन तेंडुलकरनं सांगितलं होतं की सचिन सर म्हटले, ओ इथे मात्र आपण पाहतोय विकेट आली आहे. भारत कदम इथे माघारी परततील जरूर, मात्र भारत कदम यांच्या खेळीसाठी नक्कीच सर्वांच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाही. 3 षटकारांसाठीचे 1000 रुपये आणि अर्धशतक पूर्ण केलं त्यासाठीचे 1000 रुपये, असं 2000 रुपयांचं बक्षीस या खेळाडूला मनोजदादा दाभाडे यांच्या माध्यमातून असणार आहे. आणि देवगाव टीम मात्र